नमस्कार मित्रांनो, मी श्रीकृष्ण आस्वार पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील वेल्लाळे गावातील हजारो वर्षापूर्वीचे अतिशय प्राचीन दगडी पाषाणातील असलेले कपिलेश्वर महादेव मंदिर। तर हे मंदिर कोठे आहे, कसे आहे, या मंदिरावर जायचे कसे आणि या मंदिराची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। तर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। हे मंदिर भुसावळपासून 13 किलोमीटर तर जळगाव येथून 42 किलोमीटर अंतरावर आहे। चला तर मग सुरुवात करूया आपल्या या सुंदर आध्यात्मिक प्रवासाला। आता मी जळगावहून जामनेर नाक्याजवळ येऊन पोहोचलो आहे। हा बघा, इथे हायवे रोडालगतच जामनेर नाका आहे। जळगावकडून येथे आल्यावर उजव्या बाजूला आपल्याला वळण घ्यायचं आहे। उजव्या बाजूला वळण घेतल्यानंतर समोरच आपल्याला जामनेर रोड दिसतो। हा बघा, हा समोर जामनेर रोड आहे। या रोडने आपल्याला वेल्लाळ्याकडे जावे लागते। या रोडाने पुढे गेल्यावर 3 किलोमीटर अंतरावर चोरवड गाव लागते। जामनेर रोडवरील चोरवड गावापर्यंत आता मी येऊन पोहोचलो आहे। हे बघा, चोरवड गाव आहे। येथे डाव्या बाजूला वेल्लाळा गावाकडे जाणारा एक फाटा आहे। हा बघा, समोर वेल्लाळे गावाकडे जाणारा फाटा आपल्याला दिसतोय। या फाट्यापासून वेल्लाळे गावाकडे आपण जाऊया। चोरवड गावातून या रस्त्याने पुढे निघाल्यावर काही अंतरावर आपल्याला कराडे गाव लागते। हे बघा, हे कराडे गाव आहे। या कराडे गावामधून पुढे काही अंतरावर गेल्यावर एक छोटंसं मंदिर लागते। त्या छोट्या मंदिरापासून उजव्या बाजूला वेल्लाळ्याकडे जाणारा रस्ता आहे। हे बघा, इथे हे छोटे मंदिर आहे आणि उजव्या बाजूला हा वेल्लाळे गावाकडे जाणारा रस्ता आहे। चला आता या रस्त्याने सरळ आपण जाऊया। या रस्त्याने जाताना कुठेही वळण न घेता सरळ गेल्यानंतर काही अंतरावरच वेल्लाळे गाव येते। तर बघा, आता आपण वेल्लाळे गावापर्यंत येऊन पोहोचलो आहे। हे आहे वेल्लाळे गाव। आता आपण या गावातून कपिलेश्वर महादेव मंदिराकडे जाऊया। गावामधून थोडे पुढे काही अंतरावर गेल्यावर डाव्या बाजूला वळून मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे। हे बघा, इथे बोर्ड लावलेले आहे मंदिराकडे जाण्याचा मार्ग। या रस्त्याने वळण घेतल्याबरोबर दुरूनच आपल्याला अतिशय प्राचीन जुनाट दगडी पाषाणाचे बेलाच्या पानाच्या आकारासारखे कपिलेश्वर महादेव मंदिर दिसायला लागते। तर आता आपण अतिशय प्राचीन असलेलं कपिलेश्वर महादेव मंदिरापर्यंत येऊन पोहोचलो आहे। हे बघा, हे आहे अतिशय प्राचीनकालीन जुनाट दगडी पाषाणाचे कपिलेश्वर महादेव मंदिर। चला आता आपण श्री कपिलेश्वर महादेव मंदिराच्या आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया। सुमारे 1000 वर्षापूर्वीचा इतिहास लाभलेले हे प्राचीन शिवमंदिर महादेवाचे अत्यंत पवित्र स्थान मानले जाते। या मंदिराविषयी अशी आख्यायिका सांगितली जाते की याच ठिकाणी कपिल मुनींनी कठोर तपश्चर्या करून भगवान शिवाची आराधना केली होती। तसेच येथील मंदिरातील कपिलेश्वर महादेवाच्या पिंडाची स्थापना त्यांनीच केली, म्हणून हे मंदिर कपिलेश्वर महादेव मंदिर या नावाने ओळखले जाते। तसेच या मंदिरामध्ये प्राचीन शिल्पसौंदर्याबरोबरच श्रीयंत्रावर स्थापित असलेले येथील शिवपिंड अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण व दुर्मिळ अशा शिवपिंडासाठी हे मंदिर ओळखले जाते। दगडावर केलेले बारकाईचे आणि गुंतागुंतीचे कोरीव काम या मंदिराच्या प्राचीन वैभवाची साक्ष देत आजही भाविकांचे लक्ष वेधून घेते। तर चला आता आपण या मंदिराच्या आतमध्ये जाऊन श्री कपिलेश्वर महादेवाचे दर्शन घेऊया। या मंदिराच्या आतमध्ये शिरताच आपल्याला अतिशय प्राचीन शैलीतील दगडाचे खांब असलेला, त्यावर शंकरासह अन्य काही देवी देवतांचे शिल्पे कोरलेले असावेत असे कोरीव नक्षीदार काम केलेला भव्य दिव्य मंदिराचा सभामंडप आपल्याला दिसतो। असे अतिशय प्राचीन नक्षीदार कोरीव काम या खांबावर कोरलेलं आपल्याला दिसते। आणि या सभामंडपाच्या मध्यभागी नंदीची दगडी मूर्ती आहे व नंदीच्या मूर्तीसमोर होमकुंड आपल्याला दिसते। तर बघा, येथे हे नंदी महाराज आहेत आणि त्यांच्यासमोर हे होमकुंड आहे आणि समोर कपिलेश्वर महादेवाचे श्रीयंत्रावर शिवपिंड विराजमान आहे। पुढे 2 खांबाच्या आत गेल्यावर मंदिराच्या अंतराळात प्रवेश होतो। तेथील डाव्या व उजव्या बाजूला भिंतीवर देवकोष्टके कोरलेले आहेत आणि उजव्या बाजूला गणपती आणि डाव्या बाजूला मुक्ताईचा फोटो आहे। हे बघा, इथे गणपती बाप्पाचा फोटो आहे। गणपती बाप्पाला नमस्कार करूया। आणि डाव्या बाजूला आदिशक्ती मुक्ताबाईचा फोटो आहे। आदिशक्ती मुक्ताईला नमस्कार करूया। आणि समोर श्रीयंत्रावर विराजमान कपिलेश्वर महादेवाचे शिवपिंड आहे। तर चला आता आपण कपिलेश्वर महादेवाच्या मुख्य गर्भगृहात प्रवेश करून कपिलेश्वर महादेवाचे दर्शन घेऊया। तर हे बघा, हे आहेत कपिल मुनींनी स्थापन केलेलं श्री कपिलेश्वर महादेव शिवपिंड। कपिलेश्वर महादेवाला नमस्कार करूया। हे शिवपिंड चौकोनी आकाराचे शिवपिंड आहे।
या शिवपिंडाविषयी असे सांगण्यात येते की येथे श्रीयंत्रावर शिवलिंग स्थापन करण्यात आलेले आहे। या शिवपिंडाचा साळुंक्यासारखा भागाचा आकार हा कदंब झाडाच्या पानासारखा आहे। असे हे वैशिष्ट्यपूर्व रचना असलेले शिवपिंड अतिशय दुर्मिळ आहे। कुठेही असे शिवलिंग पाहण्यास मिळत नाही। हे बघा, या शिवपिंडीवर अभिषेक पात्र टांगलेले आहे। तसेच गर्भगृहाच्या मागील भिंतीवर एका दगडी अधिष्ठानावर पार्वती मातेची आणि गणेशाची मूर्ती आहे आणि गर्भगृहातील आतील छतावरील भागात चारही बाजूंना 4 त्रिकोणी कोपरे आणि मध्यभागी गोलाकारात नक्षीकाम केलेले आहेत। असे हे अतिशय दुर्मिळ शिवपिंड आपल्याला या ठिकाणी पाहण्यास मिळते। या मंदिराचे आणखीन एक वैशिष्ट्य असे सांगितले जाते की 21 जून या सर्वात मोठ्या दिवशी मंदिरातील शिवलिंगावर थेट सूर्यकिरणे पडतात। तसेच एक कथा अशी सांगितली जाते की लव थवती विक्राळा ब्रह्मांड माळा या शंकराच्या सुप्रसिद्ध आरतीमधील ऐसा शंकर शोभे उम्हा वेल्लाळा या पंक्तीत वेल्लाळा या गावातील या मंदिराचा उल्लेख 17व्या शतकात समर्थ रामदास स्वामींनी शंकराची आरती लिहिताना केलेला आहे। अशा प्रकारे आपण अतिशय प्राचीन व दुर्मिळ शिवपिंड असलेले कपिलेश्वर महादेवाचे दर्शन घेतले। आता आपण मंदिराच्या बाहेरील दृश्य व मंदिराच्या जवळ असलेले खोलेश्वर महादेवाचे मंदिर पाहूया। या मंदिराची बाहेरील बाजू पाहिली तर या मंदिराचा बाहेरील बाजूचा आकार हा बेलाच्या पानासारखा या मंदिराचा आकार आपल्याला दिसतो आणि मंदिराच्या बाह्य भिंतीवरही कोरीव व शिल्पाचे सुंदर सुंदर नमुने आपल्याला पाहण्यास मिळतात। तसेच या मंदिराच्या काही अंतरावर एका खोल जागेत खोलेश्वर महादेवाचे एक छोटेसे मंदिर आहे। चला त्या मंदिराकडे आता आपण जाऊया। या मंदिराकडे आल्यानंतर आपल्याला येथे काही निखळलेल्या प्राचीन मूर्त्या या ठिकाणी मांडून ठेवलेल्या दिसतात। हे बघा, येथे निखळलेल्या बऱ्याच मूर्त्या या ठिकाणी ठेवलेल्या आहेत। तर हे बघा, हे आहे खोलेश्वर महादेव मंदिर। हे मंदिर जमिनीपासून 7 ते 8 फूट खोल असल्यामुळे या मंदिराला खोलेश्वर महादेव मंदिर म्हणतात। खोल भागात खाली उतरून या मंदिराचे दर्शन घ्यावे लागते। तर चला आता आपण खाली उतरून या मंदिराचे दर्शन घेऊया। या मंदिरात खाली उतरण्यासाठी खूप लहान लहान पायऱ्या आहेत। खूप सामावून खाली उतरावे लागते। तर हे बघा, हे आहे खोलेश्वर महादेव मंदिर। खोलेश्वर महादेवाला नमस्कार करूया। अशा प्रकारे आपण कपिलेश्वर महादेव मंदिर पाहिले व त्या मंदिराची संपूर्ण माहिती पाहिली। तर हे मंदिर तुम्हाला कसे वाटले त्याबद्दल लाईक, कमेंट, शेअर आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। तर मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये।